नमस्कार. नवीन वर्ष येऊन ठेपलंय. आता सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत काहीतरी गोड करून तर झालंच पाहिजे. तर आज आपण मस्त दाणेदार अशी अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या गाजराच्या हलव्याची रेसिपी पाहणार आहोत. अगदी सोप्पा आहे. नेहमी पारंपरिक पद्धतीनं जो बनवला जातो तशाच पद्धतीनं बनवलेला आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. यामध्ये मी छोटीशी ट्रिक वापरली आहे, ज्यामुळे आपल्या गाजराच्या हलव्याला सुंदर असा लाल रंग येणार आहे. तर अगदी झटपट कृती आहे. चला तर मग वेळ न घालवता ही कृती बघूयात आणि मस्त नवीन वर्षाचं स्वागत अगदी गोडसर करूयात. थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे बाजारामध्ये मस्त लालबुंद असे गाजर आलेले आहेत. तर त्यातले मी 1 किलो लालसर असे गाजर घेऊन आलेले होते. घरी येऊन ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि यावरची साल काढून घ्यायची. मस्त किसणीने हे गाजर किसून घेतलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता की हे अगदी लांबसर असे मी किसणीने किसून घेतलेले आहेत. मोठ्या किसणीने किसल्यामुळे याचे छान असे लांबसर काप पडलेले आहेत. तर आता हे 1 किलो गाजराचा वापर करून आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत. तर इथे मी कढई ठेवलेली आहे. छान मोठी जाडबुडाची कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे. तूप थोडंसं आपल्याला वितळून घ्यायचं आहे. तूप आपण छान वितळून घेतलं की आता यामध्ये जो आपण गाजर किसून घेतलेले होते ते घालणार आहोत. तर इथे मी 1 किलोचं प्रमाण दाखवत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता. तर आपण आता हे 1 किलोचे जे किसून घेतलेले गाजर होते ते यामध्ये घातल्यानंतर हे तुपावरती छान आपण 2 ते 3 वेळा परतून घेणार आहोत 1-2 मिनिटांसाठी. कारण तुपावरती आपण जेवढं छान गाजर परतू तेवढं जे त्या गाजरामधलं मॉइश्चर आहे ते कमी होतं आणि त्यामुळे गाजर लवकर शिजायला मदत होते. तर 1-2 वेळा आपण हे गाजर छान परतून घेणार आहोत. व्यवस्थित 2 ते 3 वेळा आपण हे छान खालून परतून घ्यायचे आहेत, खाली लागून द्यायचे नाहीत. आता हे 2 वेळा छान परतले की यामध्ये इथे आता मी एक बीट जे आहे ते छान बारीक किसून घेतलेलं होतं ते घालणार आहे. बीटामुळे अगदी हा गाजराचा हलवा हेल्दीही होणार आहे आणि मस्त या गाजराच्या हलव्याला लालबुंद असा रंग येणार आहे. तर ही अगदी छोटीशी ट्रिक आहे. यामुळे अजिबात तुम्हाला खायचा जो कलर आहे तो घालावा लागत नाही आणि तरीही गाजराच्या हलव्याला मस्त लालबुंद असा रंग येतो. तर बीटही आपण गाजरासोबत छान हलवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटं तुपावरती छान परतून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता जसं जसं आपण गाजर हलवतोय तसं तसं यातलं सगळं मॉइश्चर रिलीज झालं आहे आणि त्यामुळे तो थोडासा असा कमी झालेला आहे. तर आता यामध्ये दूध घालायचं आहे. तर आता दूध साधारण आपण इथे 1 किलोच्या गाजरच्या हलव्यासाठी पावशेर दुधाचा वापर करणार आहोत. पण मी इथे थोडंसं दूध आधी ओतून घेतलेलं आहे आणि ते एकदा गाजर आपण या दुधामध्ये हलवून घेणार आहोत. त्यामुळे आपल्याला अंदाज येतो की दूध किती कमी जास्त आहे, दूध अजून लागतंय की काय. तर आता हे गाजर छान या दुधामध्ये बुडलं जाईल एवढं आपल्याला दूध घालायचं आहे. तर एकदा मी हलवून घेतलं आणि पुन्हा राहिलेलं थोडंसं दूध मी यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि सोबतच दुधावरची जी साई असते, मलई असते तीही घातलेली आहे. याने पण गाजराला मस्त रिचनेस येतो आणि हलवाही खूप सुंदर होतो. तर साई आपण या गाजरामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की गाजर आपलं आता या दुधामध्ये छान मस्तपैकी मिक्स होतं आहे, कारण दूध जे आहे ते आपण थोडं थोडं करून ओतलेलं आहे. तर आता हे गाजर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला आता हे गाजर या दुधामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे. हे पूर्ण दूध आटलं पाहिजे आणि गाजर या दुधामध्ये छान शिजलं गेलं पाहिजे. तर आता 2-4 मिनटं तसंच ठेवायचं. 2-4 मिनटाने तुम्ही पाहू शकता याला थोडीशी उकळी यायला लागलेली आहे. तर आपण आता हे एकदा हलवून घेणार आहोत. हलवत हलवत हे दूध आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे आणि हे गाजर जे आहे ते त्यासोबतच आपल्याला या दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे. आता साखर आपण अजिबातही या प्रोसेसमध्ये आधी घालायची नाही. साखर जर आधी घातली तर गाजराचा हलवा आहे तो असा चिकट होतो. त्यामुळे आपण साखर नंतर घालणार आहोत. आता यामध्ये मी 5 ते 7 केशराच्या काड्याही घालते. त्यानेही आपल्या हलव्याला सुंदर असा रंग येणार आहे. केशर टाकणं अगदी ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता. आता हे गाजर व्यवस्थित आपण या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता दूध थोडं थोडं आटायला लागलेलं आहे. तर आता या स्टेजवरती आपण 1 चमचा यामध्ये वेलची पूड टाकणार आहोत आणि सोबतच मी अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स जे आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत. यात काजू आणि बदाम घातलेले आहेत, तेही आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स अजून तुम्हाला मनुके आवडत असतील, पिस्ते आवडत असतील तर ते घातले तरीही चालेल. आता ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूडही आपण यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता दूध जे आहे ते आपलं छान थोडंसं आटायला लागलेलं आहे आणि हलवा जो आहे तो छान शिजायला लागलेला आहे.
तर आता दूध आपलं थोडं थोडं कमी होत आलेलं आहे. आता यामध्ये आपण काय करणार आहोत, खवा घालणार आहोत. खव्यानेही आपल्या हलव्याला खूप छान रिचनेस येतो. तर इथे मी साधारण 100 ते 125 ग्रॅम खवा घेतलेला आहे आणि तो आपण यामध्ये घालणार आहोत. आपण खवा घालणार होतो त्यामुळेच आपण दूध जे आहे ते पावशरच घातलेलं आहे. तर 1 किलोसाठी साधारण आपण पावशर दूध आणि 100 ते 125 ग्रॅम खवाचा वापर केलेला आहे. तर खवाही आपण या गाजरामध्ये छान मिक्स करून घेतलेला आहे. आता तुम्ही पाहू शकता थोडं थोडं दूध जे आहे ते राहिलेलं आहे आणि बऱ्यापैकी दूध आपलं जे आहे ते छान आटलेलं आहे. तर आपण पुन्हा थोडंसं हलवून घेणार आहोत. दूध आपल्याला बऱ्यापैकी छान आटवून घ्यायचं आहे. तर दूध छान आटलं गेलेलं आहे. आता या स्टेजला आपण साखर घालणार आहोत. तर साखर सगळ्यात शेवटी घालायची. साखर जर आधी घातली तर गाजराचा हलवा जो आहे तो चिकट होतो. त्यामुळे आपण साखर सगळ्यात शेवटी घातली. आता मी इथे 1 वाटी साखर घातलेली आहे, म्हणजे साधारण 125 ते 150 ग्रॅम ही साखर आहे. तर साखर घातल्यानंतरही आपण हलवा छान हलवून घेणार आहोत. आता साखर जशी जशी वितळेल तसा तसा हा परत यामध्ये जास्त पाणीदार दिसणार आहे. तर तुम्ही पाहू शकता साखर जशी वितळली तसा हा पुन्हा पाणीदार झालेला आहे. तर आता आपल्याला हे जे पाणी आहे तेही पुन्हा या हलव्यासोबत आटवून घ्यायचं आहे. थोडीशी लेंदी प्रोसेस आहे, अगदी पारंपरिक प्रोसेस आहे. तुम्ही आत्ता पाहू शकता की यूट्यूबवर भरपूर सारे व्हिडिओ आहेत की कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये हलवे तयार होतात. पण ही जी पारंपरिक प्रोसेस आहे ज्यामध्ये दूध आणि या साखरेच्या पाण्यामध्ये हा हलवा छान आटवला जातो आणि शिजवला जातो, याची चव अगदी वेगळीच लागते. तर तुम्ही पाहू शकता साखरेचं पाणीही बऱ्यापैकी आटायला लागलेलं आहे. तर आपण हलवा जो आहे तो सतत 2 ते 3 मिनिटांनी हलवून घेणार आहोत. त्यामुळे काय होणार आहे, जो आपला हलवा आहे तो खाली लागणार नाही आहे, तळाशी हा करपणार नाही आहे. तर 1-2 मिनिटांनी हलवून घेतल्यानंतर आपण यामध्ये 2 चमचे तूप घालणार आहोत. तुपाने आपल्या हलव्याला छान चकाकीही येणार आहे आणि चवही खूप सुंदर लागते. तर आता तूपही आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता हलवा बऱ्यापैकी आपल्याला छान कोरडा करून घ्यायचा आहे. काही काही लोकांना जास्त कोरडाही हलवा आवडत नाही. तर तुम्हाला कोणत्या प्रकारचा हलवा आवडतोय, थोडासा यामध्ये रसरशीत असला पाहिजे की थोडासा कोरडा असला पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही गॅसची फ्लेम बंद करू शकता. तर मी थोडासा अजून याला कोरडा करून घेणार आहे. तर कलरही तुम्ही पाहू शकता, जसा जसा आपण हलवा शिजवायला लागला तसा तसा कलर सुंदर आला आहे. तर आपला हलवा तयार आहे. गॅसची फ्लेम आपण बंद करणार आहोत आणि मस्त हा थंड होऊन देणार आहोत. थंडीचे दिवस आहेत, तुम्ही हा हलवा गरमागरम खाल्ला तरीही तो तितकाच सुंदर लागतो. तर मस्त हा आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तुम्ही याचा कलर पाहू शकता. यामध्ये आपण कोणताही ॲडिटिव्ह किंवा एक्स्ट्रा खायचा कलर घातलेला नाही आहे, तरीही याला सुंदर असा लालबुंद कलर आलेला आहे. याचं टेक्स्चरही तुम्ही पाहू शकता. मस्त असा हा शिजला गेलेला आहे. तर मस्त असा हा पारंपरिक पद्धतीने बनवलेला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. अगदी झटपट मी याची कृती सांगितली. तर तुम्हीही असा गाजराचा हलवा या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नक्की बनवून पहा. तुम्हालाही हा हलवा आवडेल. तर हा हलवा कसा झालेला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशीच एक मस्त गोडसर रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू आणि तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला खूप भरभराटीचं सुख समृद्धीचं लाभो हीच इच्छा.